सकाळच्या वेळेला हा समुद्र एकदम सुंदर दिसतो. सुवर्ण कडा आहे, रॉक गार्डन आहे, कोकणातला चिवला बीच. समोर लाईफ जॅकेट्स ठेवलेले दिसत आहे. जेट स्की, बनाना राईड, बंपर राईड, पॅराग्लायडिंग. सुंदर असा हा सनसेट आहे. इकडे राजकोटच्या किल्ल्यावर पोचलो आहोत. मित्रांनो, हा सिंधुदुर्ग किल्ला, दांडेश्वर मंदिर. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे, माझे जे चॅनल जे आहे ट्रॅव्हल आणि इव्हेंट्स आणि फिश मार्केट्स वगैरे मी करतो. तर इव्हेंट्समध्ये सगळे आपले महोत्सव येतात. तर मी आता अंगणेवाडी जत्रेला आलेलो या इव्हेंटला. तर तिथे एक कृषी मेळावा म्हणजे अंगणेवाडी कृषी मेळा 2024चा चालू आहे. त्याचा पण मी एक वेगळा ब्लॉग बनवला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. तर आता मी मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरती म्हणजे चिवला बीचवर आहे. तर इथे तुम्हाला मी काही एक असे इंटरेस्टिंग स्पॉट्स वगैरे ट्रॅव्हल रिलेटेड हे मी दाखवणार आहे. चला तर बघूया. सकाळच्या वेळेला हा समुद्र एकदम सुंदर दिसतो. त्याचा रंग पण एकदम निळाभोर आहे. इकडे समोर सुवर्ण कडा आहे आणि या बाजूला रॉक गार्डन आहे. तर मित्रांनो, हा असा अथांग असा हा आपला समुद्र आणि हा सुंदर असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कोकणातला चिवला बीच. हा समोर तुम्हाला सुवर्ण कडा दिसत आहे. तर त्या सुवर्ण कड्याचा पण एक सेपरेट व्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की बघा मित्रांनो. लाईफ जॅकेट्स ठेवलेले दिसत आहे. इथून तुम्ही सगळ्या वॉटर स्पोर्ट्स बुक करून तुम्ही इथे जाऊ शकता. तर मित्रांनो, चिवला बीचवरती इथे हे असे वॉटर स्पोर्ट्स पण आहेत. जेट स्की, बनाना राईड, बंपर राईड, पॅराग्लायडिंग. तिकडे लांब तुम्हाला पॅराशूट ग्लायडिंग दिसत आहे. ह्या चिवला बीच नंतर तुम्ही इथे जर पुढे जाल तर त्या बाजूला रॉक गार्डन आहे. रॉक गार्डनला एक उत्कृष्ट असा सनसेट असतो. सुंदर असा हा सनसेट आहे.
तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, हा असा सुंदर असा हा समुद्र किनारा आहे मालवणचा, राजकोट किल्ल्याजवळचा. किती मस्त असा हा निळा भोर समुद्र किनारा आहे. तर मित्रांनो, आता आम्ही सगळे मित्रमंडळी इकडे राजकोटच्या किल्ल्यावर पोचलो आहोत. मित्रांनो, हा सिंधुदुर्ग किल्ला आणि समोर तुम्हाला दांडी बीचचा संपूर्ण परिसर दिसत आहे. आणि इथे हे दांडेश्वर मंदिर.